नमस्कार, कसे आहात सगळे? मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला दर शनिवारी वेगवेगळ्या रिव्ह्यू पुस्तकांचा आम्ही देत असतो। आज देखील अशाच एका पुस्तकाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल। आज संपूर्ण भारतात सगळीकडे एकच तयारी आहे आणि ती म्हणजे उद्याच्या रामनवमीची। उद्या सगळीकडे भगवे झेंडे, रामकथा वाचन, रॅली आणि हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार आपल्याला पाहायला मिळेल। सगळीकडे जय श्रीरामचे नारे ऐकू येतील आणि सगळं वातावरणच राममय होऊन जाईल। या अशा भक्तिमय आणि राममय वातावरणात तुमच्या ज्ञानात आणखी भर टाकण्यासाठी आणि राम जाणून घेण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल असं एक खास पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। डॉक्टर कमलेश सोमण लिखित आणि गोयल प्रकाशन प्रकाशित पुस्तक संक्षिप्त रामायण। बऱ्याचदा आपण रामायणातील अनेक किस्से ऐकतो, कथा ऐकतो। त्या कथा आपल्याला रोचक वाटतात, आपल्याला देखील त्या कथा वाचून अनुभवायच्या असतात। पण संपूर्ण रामायण वाचून काढायचं म्हटलं की त्यासाठी हवा भरपूर वेळ। कारण प्राचीन काळात साधारण 2000 वर्षांपूर्वी वाल्मिकींनी रामायण रचले। हे वाचून काढायचं असेल तर आपल्याला ती भाषा यायला हवी आणि आजच्या कामाच्या व्यापात एवढा मोठा ग्रंथ वाचून काढणे म्हणजे 1 किंवा 2 महिने हमखास त्यासाठी द्यावे लागतील। पण सध्या इतका वेळ आणि संयम आहे तरी कुणाकडे? पण मग यावर उपाय काय, ज्यामुळे आपल्याला रामायण आणि त्यातील प्रसिद्ध कथा आणि पात्रे देखील समजावे आणि आपला जास्त वेळ देखील न जावा? तर अशा वेळी तुम्हाला संक्षिप्त रामायण हे पुस्तक उपयोगी ठरते। हे पुस्तक आपल्या मराठी भाषेत असल्यामुळे तुम्हाला रामायण वाचण्यासाठी संस्कृत किंवा इतर कोणतीही भाषा येणं गरजेचं नाही। तसंच हे पुस्तक फक्त 251 पानांचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक वाचून काढण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही। अगदी तुम्ही तुमची इतर कामे करून देखील सहज 1-2 दिवसात हे पुस्तक वाचून पूर्ण करू शकता। मी सुद्धा माझी इतर सगळी कामं करतच हे पुस्तक 2 दिवसात पूर्ण केलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठे ते 2000 वर्षांपूर्वी लिहिलेलं 1000 पानांचं वाल्मिकी रामायण या फक्त 250 पानांमध्ये मावणार आहे? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। मुळात हे संपूर्ण रामायण नाही तर संक्षिप्त रामायण आहे, म्हणजेच थोडक्यात आहे। यातील सगळे पात्र, प्रसंग, कथा लेखकांनी थोडक्यात आपल्याला सांगितले आहे। जसं की सुरुवातीला आपल्याला रामायणातील सर्व प्रसिद्ध पात्रे म्हणजे प्रभू श्रीराम, सीता माता, वीर हनुमान, विभीषण, रावण, लक्ष्मण, अहिल्या, तारा, मंदोदरी, भरत अशा सर्व पात्रांचा परिचय आपल्याला करून दिला आहे। त्यानंतर एक एक करून रामायणातील सर्व महत्त्वाचे प्रसंग थोडक्यात पण अगदी व्यवस्थित आपल्यासमोर मांडले आहेत। त्यात श्रावणवधाची कहाणी येते, कैकेयीचा हट्ट, भरतराम भेट, शूर्पणखेला विद्रूप करणं, शूर्पणखा आणि रावणाचा संवाद, शबरीची रामभेट, सुग्रीवाची भेट आणि वालीचा वध, अशोकवनात सीतेची हनुमानाने घेतलेली भेट, लंकेवर स्वारी आणि शेवटी रावणवध अशा सर्व कथा आपल्याला वाचायला आणि अनुभवायला मिळतात। त्यामुळे आता रामायण वाचण्यासाठी वेळेची वाट न बघत बसण्यापेक्षा आत्ताच हे पुस्तक मागवून तुमच्या आहे त्या वेळेत आणि आपल्या मराठी भाषेत रामायण आणि त्यातील प्रसिद्ध कथा जाणून या। हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तसेच तुम्हाला इथे आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करायचा आहे किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून देखील तुम्ही हे पुस्तक मागवू शकता। चला तर मग जास्त वेळ न घालवता आणि जास्त विचार न करत बसता पटकन हे पुस्तक मागवा। तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आशा आहे की आम्ही दिलेली पुस्तकाची माहिती तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या वाचनाच्या उपयोगी पडेल। चला तर मग वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची, पण जाण्याआधी तुम्ही आजच्या भागाला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल।